नमस्कार, मी डॉक्टर शारदा प्रशांत महांडुळे, हिंदू हृदय सम्राट, वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कारासाठी माझी निवड केली त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे मनापासून खूप खूप धन्यवाद. ज्यावेळेस माझं सीझन चालू होतं ना, तर मॅडम सारखं म्हणायच्या, तुला काय पाहिजे? मला मुलगी पाहिजे. तुमच्या जन्मानंतर ना आमचं सगळं चेंज झालं नाही आणि आमच्या घरामध्ये कंटिन्यूस काय अडचणी होते. तिला जन्म झाले सगळं म्हणजे सगळं व्यवस्थित झालं नाही त्या जन्मानंतर. मी काय ॲग्री नव्हते IVF करण्यासाठी. पंचकर्मानेच ऍक्च्युली मला रिझल्ट भेटला आणि दोघांनी केलं. म्हणजे बोलूच शकत नव्हते मी, अशी म्हणत होते मला अगोदर तिला दाखवा. IVF आहे, मी असं बोलत नाही IVF ने मातृत्व मिळत नाही, बट दॅट वॉज शेवटची स्टेज आहे ती. आधी तुम्ही 2 वर्ष तरी ऍटलिस्ट लाईफ मध्ये आयुर्वेदिकला द्या, काय रिझल्ट मिळतात ते बघा. जवळपास 4 ते 5 रात्र झोपले नव्हते, कारण मला 2-3 डॉक्टरनी पुण्यातला ॲडवाईस दिलं की तुम्हाला IVFच करावं लागेल. आणि ॲलोपॅथीमध्ये 0.3 AMHला कुठलंही मेडिसिन नाही आहे, तुम्ही कुठेही जावं तुम्हाला IVFच सांगणार. आणि आयुर्वेदिकमध्ये मला डॉक्टर शारदा निर्मळ भांडवल म्हणजे मॅम या मला सापडल्या तिथं यूट्यूबला. ती एक कंडिशन होती माझी आणि त्या वेमधून त्याच्यातून मॅमने मला एक वे दाखवली. डोळे एवढे छान झाले म्हणजे तुम्ही जरी घेतलं ना तिला पहिलं डोळे आम्ही डायरेक्ट सांगत असतो म्हटलं आयुर्वेदिक आम्ही बसलो होतो आम्ही असं विचार करतो आपण पुढे पैसे घातले अगोदर तर मॅडम तुला आपला एक घर झाला 16 कसं कसं आज आपण नाही तर उद्या कमवू शकतो, पण एकदा मूल नसेल तर आयुष्यामध्ये काही नाही. त्यामुळे मला असं सल्ला राहील सगळ्या पुरुष जातीला की बाबा तुम्ही याच्यामध्ये पुढे या, यांना सपोर्ट करा. लग्नाला एक 6 वर्ष होऊन गेली होती. 6 वर्षांमध्ये आम्ही 5 तरी मिसकॅरेज झाले. हे बाळ तुम्हाला दोघाला पाहिजे, त्यामुळे तुम्ही दोघं पण जे तुम्ही ट्रीटमेंट घेता दोघांनी पण घ्या तुम्ही. आणि पंचकर्म करायचं असेल तर मग 100% मी असं तुम्हाला घरचं सांगलं की तुम्ही दोघांनी पण करा. आणि याचा मेन म्हणजे काय साईड इफेक्ट कुठला नाही आयुर्वेदिक, की आम्ही आयुर्वेदाकडे वळलो त्यानंतर आम्ही दोघांनी पण पंचकर्म पंचकर्माचा आम्हाला खूप छान रिझल्ट आला, खूप छान निवड आला. नंतर मग ट्रीटमेंट पण छान झाली, औषधं गोळ्या टाइम टू टाइम सगळं व्यवस्थित झालं, छान समज आला आणि खूप आनंदी. रोहिणी, तुझ्या लग्नाला किती वर्ष झालते? माझ्या लग्नाला आता 14वं वर्ष चालू आहे. 14 वर्ष हो पूर्ण झाले रोहिणी. एक रामाचा जसा वनवास तसा रोहिणी आणि विद्यासागर यांच्या आयुष्यातला वनवास होता. नातेवाईक वगैरे असं जवळचे वगैरे विचारायचे, चौकशी करायची की कुठं दाखवता का, हे दाखवता का. त्याचा भयानक त्रास व्हायचा, भयानक म्हणजे भयानक. तुमचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स, तुमचं बोलणं मला ते कुठेतरी असं वाटत होतं त्याच्यामुळे छान आहे. आमचं बाळ आम्हाला मिळालं ना, आम्हाला सगळं मिळालं. खरं तर 2000 साली जेव्हा माझं लग्न झालं त्यावेळेला आमच्या अहिल्यानगर केडगाव हा भाग अतिशय ग्रामीण होता आणि इथे महिलांसाठी एक विधायक काम करणं गरजेचं होतं. त्यामुळेच मी डॉक्टरकीची चौकट सोडून वेगळं काहीतरी काम करूयात असं माझ्या मनात पहिल्यापासूनच होतं आणि म्हणून मी लिखाणाला सुरुवात केली. एका रात्री मला एक पेशंट आली, तिचे दात हे ओठांमध्ये गुंतलेले होते आणि ओठांमधनं खूप रक्त येत होतं, तिला टाके घालत होते, ती खूप रडत होती. आणि मी म्हणलं तर ताई काय झालं तुला, का रडते? तर तिला सासूबाईंनी आणि तिच्या मिस्टरांनी मारलं होतं आणि का मारलं तर तिला बाळ नव्हतं म्हणून. तर तिचे 3 IVF फेल झालेले होते, तिला बाळ होत नव्हतं आणि प्रचंड पैसा खर्च झालेला होता, त्याच्यामुळे सासरचे चिडलेले होते आणि आता माहेरच्यांनी खर्च करावा म्हणून तिला मारहाण करण्यात होती, नाहीतर तू माहेरी निघून जा. मग ती मला म्हणाली की मॅडम तुमच्या आयुर्वेदात काही आहे का, बघा ना माझ्यासाठी, मला बाळ होईल असं काहीतरी करा ना प्लीज असं. तिची ती कळवळ मला इतकी म्हणजे वाईट वाटलं आणि त्या रात्री मला झोप आली नाही. मी पूर्वीपासूनच च्यवनप्राश बनवत होते कॉलेजला असल्यापासूनच आणि मी त्यावेळेला विचार केला की आपण वेगवेगळे च्यवनप्राश का नाही बनवावा, जसं की प्रेग्नंट राहण्यासाठी गर्भिणी प्राश बनवूया, महिलांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपण सखीप्राश बनवूयात, लहान बाळांसाठी बालप्राश, सिनियर सिटीझनसाठी अमृतप्राश आणि पुरुषांसाठी सूर्यप्राश. कारण पुरुष औषध खायला तयार होत नाही आणि जेव्हा क्लिनिकमध्ये वंध्यत्वाचे उपचार घ्यायला पेशंट यायचे त्यावेळेस ते म्हणायचे की माझ्या बायकोवर ट्रीटमेंट करा, मला देऊ नका.
मग त्यांना म्हणायचं दादा एवढा च्यवनप्राश खा ना, तो चांगला आहे तुमच्या आरोग्यासाठी. आणि नंतर माझ्या पेशंट प्रेग्नंट राहायला लागल्या आणि मलाही कुठेतरी वाटलं की अरे खरंच आपलं हे संशोधनाचं चांगलं काम चाललंय. नंतर मी अनेक याच्यावर खूप साऱ्या पेशंटवर याचे उपचार केले. नंतर जिल्हा परिषदेमार्फत पण मी मोफत च्यवनप्राशचं वाटप केलं आणि मला जाणवलं की त्यातनं खरंच रुग्ण प्रेग्नंट राहत आहे. मग आपलं जे गर्भिणीपाश संशोधन आहे आणि सूर्यप्राश आहे हे नाविन्यपूर्ण संशोधनासाठी जगातील पहिली महिला डॉक्टर असं संशोधन केलं म्हणून मला गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्ड, जाम वर्ल्ड रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया, स्टार वर्ल्ड रेकॉर्ड, ग्लोबल वर्ल्ड रेकॉर्ड आणि नॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड हे 7 वर्ल्ड रेकॉर्ड माझ्या नावावर झाले. अनपेक्षितपणे केलेल्या कामाची कुठेतरी चांगली पावती मला मिळाली होती. मग माझाही कॉन्फिडन्स वाढला आणि संपूर्ण महाराष्ट्रातून पेशंट्स यायला लागले. खरं तर IVF उपचार फेल गेल्यानंतर रुग्णांना असं वाटतं की आता आम्हाला बाळ होणार नाही आणि बऱ्याच रुग्णांना सांगितलं होतं की तुम्ही आता अनाथ आश्रममधनं बाळ घ्या आणि ते खूप खचून जातात की त्यांना त्यांचं स्वतःचं त्यांच्या जीन्समधनं त्यांना बाळ पाहिजे असतं आणि आता त्यांना आणि मग त्यांना दुर्वांकुळ आयुर्वेद हा आशेचा किरण वाटला. आतापर्यंत 25,000 पेक्षा जास्त जोडप्यांना आपल्याकडे संतती सुख त्यांना मिळालेलं आहे दुर्वांकुळ आयुर्वेदच्या उपचारांनी, माझ्या संशोधनाने. आणि त्याच्यामध्ये 3,857 रुग्ण हे IVF फेल आहे की ज्यांच्यामध्ये आता पूर्ण आशेचा किरण संपला होता की आता बाळ होऊ शकणार नाही अशा रुग्णांना आपल्याकडे बाळ झालेलं आहे. तर खरं तर हे काम खूप छान आहे. भारताचं शास्त्र आहे आपलं आयुर्वेद शास्त्र आणि त्याच्यासाठी आपण हे काम करणं मला खूप गरजेचं वाटलं की आयुर्वेदाचा प्रचार प्रसार होण्यासाठी. आयुर्वेदाचा प्रचार प्रसार व्हावा, समाजामध्ये महिलांना सन्मानाची वागणूक मिळावी किंवा त्यांच्या आरोग्याची दखल घेण्यात यावी म्हणून लेखणीसारखं दुसरं दुधारी शस्त्र नसतं म्हणून लेखणीतनं लोकांचा प्रबोधन करण्याचं मी काम केलं. आणि म्हणून मी आयुर्वेदीय गर्भसंस्कार, बाळ संस्कार, आरोग्य सखी, नंतर 31 या वळणावर अशा 6 पुस्तक माझ्या वडिलांच्या याच्यावर मी कर्मयोगी अशी 6 पुस्तकांचं मी लिखाण केलेलं आहे. काम करायला खूप आवडतं आणि त्याकरताच मी लेख वाचवा, लेख शिकवा, कारण की मधल्या काळामध्ये स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण खूप होतं म्हणून मी लेख वाचवा, लेख शिकवा हे संपूर्ण महाराष्ट्रात अभियान राबवलं. नंतर दुर्वांकुर व्हिलेजची निर्मिती केली की ज्याच्यामध्ये मी 400 ते 500 आयुर्वेदिक वनस्पती लावलेल्या आहेत आणि त्याच्यामधनं मी जवळजवळ 40 ते 50 संशोधित औषधं आपण निर्माण करत आहोत. तसंच मधल्या काळामध्ये लैंगिक अत्याचार स्त्रियांवर खूप होत होते, छोट्या मुलींवर होत होते म्हणून गुड टच, बॅड टच, लैंगिक शिक्षण या मोफत कार्यशाळा सुद्धा मी जिल्हा परिषदेमार्फत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवलेल्या आहेत. तर मला असं वाटतं ह्या सर्व कामाची दखल घेऊनच आज कदाचित मला हा पुरस्कार मिळाला आहे आणि माझ्यासारख्या जे वैद्यकीय व्यावसायिक चौकट असते, डॉक्टरकीची चौकट मोडून जे विधायक काम करतं अशा महिलांसाठी किंवा अशा डॉक्टरांसाठी नक्कीच हे प्रेरणादायी आहे असा पुरस्कार. त्याबद्दल परत एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.